बघताय ना, ही तिरंगा बर्फी 3 रंगांमध्ये केलेली ही बर्फी आहे, म्हणूनच ही तिरंगा बर्फी. आणि तीनही रंग आपले झेंड्याचेच वापरलेले आहेत. पण घरात असलेल्या वस्तूंचाच उपयोग केलेला आहे. काही यासाठी नवीन आणलेलं नाहीये बाहेरून विकत. आणि तरी सुद्धा ही खूप सुंदर झाली आहे. चवीला तर मस्तच झाली आहे. आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे आर्टिफिशियल कलर्स किंवा फूड कलर्स वापरलेले नाहीये. तरी सुद्धा ही खूप सुंदर दिसतीये आणि चवीला तर भन्नाट झाली. नमस्कार, स्वरूप छंदकलामध्ये तुमचं खूप खूप स्वागत. या चॅनेलवरचे बाकीचे पण व्हिडिओज बघून घ्या, तुम्हाला ते नक्की आवडतील. या बर्फी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी इथे खोबरं खवून घेणार आहे. 2 मोठे नारळ मी इथे खवून घेतेय. खोबरं खवून घेताना आपण नारळ फोडल्यानंतर त्याची जी पहिल्यांदा म्हणजे 2 भाग होतात त्याचे, आणि त्याची ही जी वरची बाजू आहे ती अगदी खोबऱ्याची खवून घ्यायची. म्हणजे आपल्याला पुढचं खोबरं खवणं खूप सोपं होतं. आणि नंतर मग खोबरं खवून घ्यायचं. त्यानंतर खोबरं खवून झाल्यानंतर मी इथे ही संत्री घेतली आहे. खूप सुंदर आहेत, मस्त आंबट आहेत. तर अशी जास्त आंबट आणि कमी गोड असणारी संत्री घ्यायची आणि अशी नीट सोलून घ्या. त्याच्या सालीचाही नंतर वापर करा. तर इथे मी ही सोलून घेतेय आणि याचा आपल्याला गर काढायचा आहे. बर्फीत जो ऑरेंज कलरचा थर दिसतोय तो हा संत्र्याचा आहे. त्यासाठी यामध्ये कुठल्याही प्रकारे आणखीन ॲडिशनल कलर घातलेला नाही आहे. तर ही संत्रीच फक्त वापरली. तर मग अशी सोलून घेतल्यानंतर त्याचे आणखीन पण गर काढण्यासाठी बाकीचे जे तंतू आहेत ते आपल्याला काढायचे आहेत, बिया काढायचे आहेत आणि त्यातला गर काढून घ्यायचा आहे. थोडंसं ह्या कामाला वेळ लागतो, पण आपल्याला तर बर्फी छान करायची आहे. आणि त्यासाठी ही सगळी आता मी त्याची वरची सालं काढून घेतेय आणि हे सगळं गर आपण वेगळा काढूया. याच्यामध्ये छोट्या बारीक एकदम बारीक बारीक पण बिया असतात चपट्या, त्या सुद्धा काढून टाकायच्या. नाहीतर कदाचित त्याच्यामुळे थोडासा तुरटपणा कडवटपणा येईल, म्हणून ते पण आपल्याला बिया काढायचे आहेत. आणि हे तंतू पण त्याचे सगळे काढून टाकायचे. जेवढे दिसत आहेत आपल्याला शक्य आहे तितके सगळे तंतू काढून टाकायचे. आणि आपल्याला फक्त तो जो रसाचा भाग आहे तेवढाच घ्यायचा आहे. तर हे मी आता सोलून घेते याप्रमाणे. त्याच्यातले जे बारीक बारीक रसाचे कण आहेत ना, म्हणजे त्या छोट्या छोट्या ज्या कळ्या आहेत दिसत आहेत आपल्याला त्या सगळ्या व्यवस्थित काढून घ्यायच्या, म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त रस मिळेल. हा रस काढल्यानंतर गाळायचा नाहीये, जसा आहे तसाच वापरायचा आहे. आणि म्हणूनच जास्तीत जास्त हे तंतू, त्याची सालं, अगदी बारीक बारीक दोरे असतात त्याला, ते सगळंच काढून टाकायचं. म्हणजे आपल्याला तो गाळायला लागणार नाही. त्याच्यात काही शिल्लकच नसल्यामुळे आपल्याला फक्त तो गर जो आहे त्याचा रस काढून जशातच तसा वापरायचा आहे. पुढे मी दाखवेनच, पण हे काढायला खूप त्रास होतोय म्हणून हे टाळायचं नाहीये. तर आता हे सगळं आपलं सोलून झालेले आहेत. आता याचा रस करूया. तर रस करण्यासाठी मी हे सगळे आता गर काढलेला आहे तो मिक्सरच्या भांड्यात घालणार आहे. त्यासाठी असं मिक्सरचं भांडं मोठं घ्यायचं आणि यामध्ये हा सगळा गर घालून आपण मिक्सर फिरवून घेऊया. जितकं आपल्याला शक्य आहे तितकं हे बारीक करून घ्यायचं आणि नंतर मग तो पुढे आपल्याला बर्फी बनवण्यासाठी वापरायचा आहे. तर चला, मी हा मिक्सर फिरवून घेते आणि तुम्हाला दाखवते. हे बघा, जेवढा शक्य आहे तितकं आपण असं फिरवून घ्यायचं आणि याच्यामध्ये आपण गाळायचं नसल्यामुळे आहे तसं फायबर्स आपल्याला वापरता येतील. आता याच्यानंतर खोबरं जे खवून घेतलेलं आहे ते बारीक करायचं आहे. मिक्सरला लावून असंच कोरडं वाटून घेतेय मी.
खोबरंसुद्धा तुम्हाला जेवढं शक्य आहे तितकं बारीक करा. याच्यामध्ये पाणी नाही वापरायचं, आहे तसंच कोरडं वाटून घ्यायचं आहे. हे वाटल्यानंतर जर तुम्हाला असं वाटलं की त्याच्यामध्ये खोबऱ्याचे मोठे तुकडे राहिलेले आहेत, तर ते मात्र काढून बाजूला करा. आणि अशी खोबऱ्याची पावडर टाईप आपण ते घेऊया. इथे मी आता जाड बुडाची कढई घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये 2 वाट्या संत्र्याचा रस घेतला. मिक्सरमधून आपण काढून घेतल्यानंतर तो मोजून घ्यायचा आणि कढईत घालायचा. 2 वाट्या इथे रस घेतला, 1 वाटी वाटलेलं खोबरं घेतलंय आणि 2 वाट्या साखर घेतली आहे. हे सगळं एकत्र करायचं आणि आता हे शिजवून घ्यायचं. छान असं शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे या संत्र्याचा जो आंबटपणा आहे तोही आपल्याला मिळणारच आहे. अधिक त्याच्याबरोबर खोबरं असल्यामुळे लवकरात लवकर हा रस आटणार आहे. तर या पद्धतीनं आता हे पटापट करून थोडंसं मी तुम्हाला हे फास्ट दाखवते. तर या पद्धतीनं हे शिजवून घेऊया आणि जाडसर होईपर्यंत हे शिजवायचं आहे. तर आता बर्फी करण्याची तयारी मी दाखवते पुढची. चौकोनी ट्रेमध्ये मी आता ही बर्फी करणार आहे. त्याच्यात घालण्यासाठी ही सगळ्यात पहिल्यांदा आधी खारकेची पूड करून घेतली. खारीक नंतर वाटली जाणार नाही म्हणून आधी नुसती खारीक घालून वाटलेली आहे. आणि त्याच्यानंतर काजू बदाम घालायचे आणि तुम्हाला हवं असेल तर बारीक पावडर करा, पण मी इथे थोडीशी जाडसर ठेवलेली आहे. इथे ह्या ट्रेला ज्याच्यामध्ये बर्फी करायची आहे त्या ट्रेला असं तूप लावून घेतलंय मी आणि त्याच्यावर ही आता मी खारीक, बदाम आणि काजू याची पावडर भुरभुरवून घेते. ही आता आपल्याला ट्रे तयार करण्याची पूर्ण तयारी करून घ्यायची आहे, कारण संत्र्याचा रस शिजून तयार झाला की तो याच्यामध्ये घालायचा आहे. आणि म्हणून तिकडे गॅसवर आपलं काम चालू असताना ही बाकीची अशी पूर्वतयारी करून घ्यायची. तर आता हे असं संपूर्णपणे चारही कोपरे वगैरे आहेत त्या ठिकाणी सगळीकडे व्यवस्थित पावडर घालून घ्यायची. आता बघा तोपर्यंत इथे हा संत्र्याचा रस पण व्यवस्थित आटलेला आहे. अशी आपण नुसती संत्र्याची पण बर्फी करू शकतो. मी इथे तिरंगा बर्फी करतेय म्हणून प्रमाण मी थोडंसं कमी घेतलेलं आहे. तुम्ही जास्त प्रमाणात केलीत किंवा हे प्रमाण सुद्धा करून 4-5 दिवसात बर्फी संपून जाईल. तर या पद्धतीनं ही अशी व्यवस्थित कोरडी करून घ्यायची, म्हणजे कढईला अशी सुटायला लागली की नंतर आपली बर्फी झालेली आहे तयार असं समजायचं. खूप घट्ट पण आपल्याला हे करायचं नाहीये गोळा, नाहीतर मग ती बर्फी खूपच कडक होऊन जाईल. मग अशी थोडीशी सॉफ्ट आपल्याला बर्फी हवी असेल तर ही अशी कढईपासून वेगळा जेव्हा असा गोळा सुटायला लागतो त्यावेळेला आपण हे शिजवणं थांबवायचं आणि ट्रेमध्ये घालून घ्यायचं. या पद्धतीनं अशी सगळा हा शिजवलेला जो गर आहे तो असा ट्रेमध्ये घालायचा आणि त्याला असं हवं असेल तर तुम्ही अशी वाटीला किंवा तांब्या भांड याला तुपाचा हात लावून आपण करू शकतो. मला हे असं चमच्यानं करायला जास्त आवडतं, त्यामुळे चमचा मी वापरते इथे. चमच्यामुळे काय होतं, असे कोपऱ्यामध्ये सुद्धा व्यवस्थित आपल्याला चमचा फिरवता येतो आणि म्हणून तो टोकाचा चमचा असेल तर खूप छान पडतं. गोलसर असेल तर मात्र तो कोपऱ्यात जात नाही. तर आता इथे आपला हा ऑरेंज कलरचा थर लावून झालेला आहे, म्हणजेच हे जे आपण संत्र्याचा रस आणि खोबरं शिजवून आटवून जे घेतलं ते आपण आता पहिला थर म्हणून ऑरेंज कलर लावलेला आहे. तर आता आपण पांढऱ्यासाठी पुढची बर्फी करू. आता पांढऱ्यासाठी मी इथे खोबरंच घेतलंय. खोबरं मगाशी म्हटलं तसं कोरडं वाटून घेतलंय. तसं कोरडं वाटून घ्यायचं. खोबरं असं मिक्सरला वाटून घेतल्यानंतर ते मोजून घ्यायचं. इथे 3 वाट्या मी खोबरं घेतलंय. खरं तर मी वाट्या जरी म्हणत असले
तरी हातात माझ्या भांडं आहे. मला भांड्यांचं घ्यायला आवडतं, कारण ते वापरायलाही खूप सोपं पडतं. जर उभं असतं त्यामुळे भांडं धरायला वगैरे खूप चांगलं पडतं. तर इथे मी आता हे 3 भांडी, म्हणजेच तुम्हाला मी वाट्यांचं प्रमाण सांगितलंय तसं 3 वाट्या खोबरं घेतलंय आणि 1.5 वाटी इथे साखर घेतेय मी. तर हे मिक्स करायचं आणि शिजत ठेवायचं. आता हे करत असताना मी मगाशी संत्र्याची जी कढई होती ती आहे तशीच वापरलेली आहे. शिजवून झाल्यानंतर जेव्हा संत्र्याच्या बर्फीचा आपण पहिला थर लावला त्यावेळेला त्याच्यानंतर म्हणजे ते करत असताना थोडीशी गार झाली आहे कढई, पण आता पुन्हा गरम केल्यानंतर मगाशच्या संत्र्याचा पण थोडासा जे चिकटलेलं होतं ते याच्यामध्ये मिक्स होईल. पण त्यानं काही प्रॉब्लेम नाही आहे आपल्याला. इथे मी अर्धी वाटी दूध वापरते ते शिजवून घेण्यासाठी. व्यवस्थित असं मगाशी जसं संत्र ओलसर होतं त्याप्रमाणे करण्यासाठी इथे मी अर्धी वाटी दूध वापरलंय. तर आता हे पण मगाशच्या सारखंच कढईला सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं. तुम्ही खोबऱ्याची जर बर्फी बनवत असाल नेहमी तर याचा तुम्हाला अंदाज येईलच. तर कढईला सुटायला लागल्यानंतर इथे आता या संत्र्याच्या बर्फीवर हे आता खोबऱ्याची बर्फी आपल्याला घालायची आहे. तर या प्रकारे म्हणजे काय झालं, मगाशी संत्र्याची चव आंबट आहे आणि खोबऱ्याची आपल्या गोडसर आहे. तर याची चव आता खोबऱ्याची तुम्ही वडी खातच असाल तर म्हणजे ती चव आता मी तुम्हाला सांगण्याची काही तशी गरज नाही आहे, परंतु या दोन्ही चवी आता आपल्याला एकत्रितपणे खायला मिळणार आहे. तर हा आता खोबऱ्याच्या बर्फीचा थर इथे लावून घ्यायचा. व्यवस्थित सगळं करून घ्यायचं. इथे मला थोडंसं खोबरं जास्त आहे असं वाटलं म्हणून मी दुसऱ्या ताटलीत पण वेगळी बर्फी बनवतेय. म्हणजे त्याच्यासाठी मी ड्रायफ्रूट्स आणि टुटी फ्रुटीचा वापर केलेला आहे. तर आता हिरव्या थरासाठी हे मी मटार सोलून घेतेय. आपल्याला जे तीनही रंग वापरायचे होते त्यासाठी खोबऱ्याचंच कॉम्बिनेशन आहे आणि ऑरेंजसाठी घेतला संत्र आणि आता हिरव्या रंगासाठी ही मटार अशी भरपूर सोलून घ्यायची आणि त्याचे हवे असतील तर तुम्ही वेगवेगळे सॉर्टिंग करा. मी सरसकट सगळा मटार घेतलाय आणि याच्या जोडीला घेतेय आवळा. तर आवळ्याचा आंबट आणि तुरट असे दोन्ही चव आपल्याला ह्या मटार बरोबर घालायची. याच्यामुळे रंग पण खूप छान दिसतो आणि चव पण खूप छान येते, म्हणून हे आवळा पण त्याच्यात घालतेय मी. फक्त आवळा वापरला असता तर त्या बर्फी खूप आंबट झाली असती. तर तसं न करता इथे मी मटार पण वापरलेला आहे. मटार वापरल्यामुळे याच्यामध्ये दाणेदारपणा जो असतो, आपण बर्फी खाताना जे आपल्याला थोडी रवाळ बर्फी लागते आवडते तर तसा तो फील येतो. त्यामुळे इथे मटार वापरलाय आणि मटार हे आपल्याला म्हणजे प्रमाण साधण्यासाठी खूप मस्त भाजीचा प्रकार आहे. आता हे काय करायचं, याच्याबरोबर आवळ्याबरोबर मटार असं दोन्ही एकत्रितपणे इथे मी वाटून घेतले. हे पण तसंच जितकं आपल्याला शक्य आहे तितकं बारीक वाटून घ्यायचं. आवळ्याचे धागे असण्याची शक्यता आहे म्हणून आवळ्याचे बारीक बारीक तुकडे करून घातले आणि मटारचे दाणे शिल्लक राहतात वाटल्यानंतर. तर हे असं परत आपण सगळं मिक्स करायचं आणि पुन्हा एकदा वाटून घ्यायचं. हे आता बारीक झालेलं आहे त्याच्यामुळे आता याची आपण बर्फी बनवू शकतो. आता आपल्याला हिरव्या रंगाचा जो बर्फीचा भाग बनवायचा आहे त्यासाठी मी इथे 2 वाट्या हे आता मिश्रण म्हणजे मटारचं आणि आवळ्याचं जे वाटून घेतलेलं मिश्रण आहे ते आता मी 2 वाट्या घेतेय आणि मगाशच्या सारखंच हे प्रमाण घेतेय. 2 वाट्या मटार आणि आवळ्याचं मिश्रण आणि 1 वाटी खोबरं आणि यासाठी आपल्याला लागणार आहे 1.5 वाटी साखर.
तर हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर गॅस चालू करून हे सगळं शिजवून घ्यायचं. हे कशा पद्धतीनं म्हणजे आवळ्याला किती पाणी आहे किंवा मटार आपला कितपत ओलसर आहे याच्यावर हे मिश्रण ठरणार आहे. मग त्याला जर गरज लागली तर पाणी वापरायचं आहे, अन्यथा आहे तसंच हे मिश्रण वापरायचं आणि शिजवून घ्यायचं आहे. हे सगळं एकत्र केल्यानंतर मला याच्यामध्ये खूपच कोरडेपणा जाणवतोय, त्यामुळे याच्यामध्ये मी आता हे अर्धी वाटी पाणी घालते, कारण आपल्याला हे शिजवायचं आहे, त्यामुळे त्याला ओलसरपणा असण्याची गरज आहे. शिजवायचं पण आहे आणि नंतर ते आटवायचं पण आहे, त्यामुळे याच्यासाठी पाणी वापरलंय. मटार शिजायला थोडासा वेळ लागेल आणि म्हणून यामध्ये पाणी घातल्यानंतर जर तुम्हाला असं वाटलं की हेही पाणी कमीच आहे तर अजून थोडंसं पाणी घालून शिजवून घ्या. यासाठी आवश्यक असणारे खोबरं आणि साखरेचं प्रमाण मी दाखवलंय ते माझ्या मते योग्य आहे. तरीही या मिश्रणाची थोडीशी चव घेऊन बघा आणि तुम्हाला जर काही त्याच्यामध्ये बदल करायचा असेल तर करू शकता, कारण इथे आवळा पण वापरलाय आणि मटार पण आहे. तर मटार किती गोडसर आहे, आवळा किती आंबट आहे यावर साखरेचं प्रमाण थोडंसं कमी जास्त होऊ शकेल. आपल्याला सगळ्या मिश्रणांचं मिळून जी बर्फी तयार होणार आहे त्याची चव खूप छान लागली पाहिजे. यासाठी हे मात्र मिश्रण चव घेऊन बघू शकता. या पद्धतीने हे संपूर्ण शिजवून आणि आटवून घ्यायचंय. याचा आता थोडासा रंग बदललेला आहे, पण याच्यामध्ये कुठेही आपण वेगळे कलर्स वापरणार नाही आणि हे कढईपासून वेगळं व्हायला लागलं की हे नंतर तयार झालंय. ते तयार झालेलं मिश्रण मग अशी ट्रेमध्ये जसे आपण 2 थर घातले होते त्याच्यावरती हा तिसरा थर हिरव्या रंगाचा घालायचा आणि याप्रमाणे हे सगळं लावून व्यवस्थित सेट करायचं. प्रत्येक थराचं मिश्रण लावत असताना सगळे कोपरे व्यवस्थित लावून घ्यायचे आणि त्याचबरोबर संपूर्ण थराला एकसारखी लेवल येईल याप्रमाणे आपण हे मिश्रण घालायचं आणि व्यवस्थित कोरडं करून घ्यायचं. पूर्ण कोरडं झाल्यानंतर मला इथे हे पूर्ण कोरडं व्हायला 2 तासाचा वेळ द्यावा लागला. त्यानंतर या संपूर्ण कडेनं हे सगळं सोडवून घ्यायचं चाकूच्या माध्यमातून आणि नंतर ट्रे संपूर्ण उलटा करायचा ताटामध्ये आणि हा बर्फीचं सगळं जे आपण 3ही थर लावलेले आहेत ते उलटे करून घ्यायचे. म्हणजे काय होईल, आपला वरचा थर आपल्याला ऑरेंज कलरचा मिळेल आणि थोडंसं हातानं दाब द्यायचा. बघा तरी किती मस्त दिसते ना ही बर्फी आणि 3ही रंग आपल्याला व्यवस्थित दिसत आहेत, ऑरेंज, पांढरा आणि हिरवा. मस्त झाली आहे बर्फी. आता ही हळूवार कापून घ्यायची आणि आपली ही बर्फी तयार. मगाशी तुम्ही हे पण बघितलं असेल की ट्रे उचलल्यानंतर ट्रेमध्ये अजिबात काहीही शिल्लक राहिलेलं नव्हतं. म्हणजेच ट्रेला जर आपण व्यवस्थित तूप लावलेलं असेल तर ही बर्फी सहजपणे निघते आणि अजिबात कुठेही त्याला चिकटून राहत नाही. त्यामुळे नीट लावून घ्यायचं तूप आणि मगच असे पदार्थ थापून घ्यायचे. आता याची आपण बर्फी ही अशी कापून घ्यायची. तुम्हाला ही कार्यक्रमाच्या निमित्तानं सजवायची वगैरे असेल तर त्याप्रमाणे तुम्ही सजवू शकता किंवा बर्फीने सुद्धा ताट सजवता येईल किंवा इतरत्र तुमच्या इतर काही डिशेस असतील, पार्टी चालू असेल तर अशा वेळेला या बर्फीचा तुम्ही वापर करू शकता. तुम्हाला ही बर्फी कशी वाटली? खायला तर अतिशय मस्त झाली आहे. आम्ही खाऊन बघितली त्यावेळेला मस्त आंबट, गोड आणि थोडासा तुरट आवळ्याची टेस्ट आणि मटारची पण टेस्ट अशी मस्त झालेली आहे. जसे रंग 3 आहेत तशा चवी पण 3 आहेत.
आणि मी ही ताटात जी मगाशी एक्स्ट्रा खोबरं झालं होतं तर त्याची ही टुटी फ्रुटी घालून केलेली बर्फी, ही पण खायला छान लागते. 26 जानेवारीच्या निमित्तानं तुम्ही संक्रांतीचा हळदी कुंकू वगैरे जरी करत असाल तरी सुद्धा अशा कार्यक्रमांमध्ये किंवा एकत्र आपण जमल्यानंतर सेलिब्रेशन करत असू तर अशा वेळेला या सीझनमध्ये संत्र, मटार आपल्याला खूप छान मिळतात. तर अशा वेळेला आपण याचा मस्तपैकी आस्वाद घेऊ शकतो. बघा, वेगवेगळ्या चवीचा या तुम्ही पण करा आणि खाऊन बघा. इतरांना सुद्धा ही बर्फी द्या आणि 26 जानेवारी सारखे दिवस सेलिब्रेट करा. देताना असे तुम्ही जरी ड्रायफ्रूटची पावडर घालून दिलात तरी पण छान लागेल. हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की जास्तीत जास्त शेअर करा.